नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या आहे वाळूज औद्योगिक परिसरामधील रामराई नावाचं गाव आहे आणि त्या परिसरामध्ये हा तलाव आहे। या तलावावर येण्याचं कारण असं आहे की या तलावामध्ये आफ्रिकन जातीचे मासे सापडलेले आहेत आणि त्या माशावर 1997 पासून बंदी आहे। म्हणजे बंदी काही महाराष्ट्रापुरती किंवा मराठवाड्यापुरती नाही, तर ही देश पातळीवरची बंदी आहे। आणि अमोल साबळे नावाच्या एका व्यक्तीने मत्स्य व्यवसाय जो विभाग चालतो ज्या मंत्रालयाच्या याच्या अंतर्गत, त्या ठिकाणी तक्रार केली आणि त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने एक कारवाई करण्यात आली। त्यावेळेला मत्स्य विभागाचे काही अधिकारी आले, माधुरी जाधव नावाच्या सह आयुक्त आल्या आणि या ठिकाणी एक जाळं टाकण्यात आलं आणि जाळं टाकण्यात आल्याच्या नंतर साधारणतः 6 का 9 काहीतरी मासे त्या जाळ्यामध्ये अडकले आणि ते आफ्रिकन मासे असल्याचं स्पष्ट झालं। हा जो मासा आहे, हा मासा जैवविविधता जी आहे आपली त्याला धोका पोहोचवणारा मासा आहे। किंवा पाणी असेल किंवा नदी असतील, नाले असतील, या ठिकाणीची जी जैवविविधता असते ती व्यवस्थित राहण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यासाठी बरेचसे जीव जंतू देखील आवश्यक असतात आणि हा मासा मात्र त्या ठिकाणी कुठलीही उत्पत्ती होऊ देत नाही आणि हा विषारी मासा आहे म्हणून त्याची नोंद आहे। त्यामुळं आता हा जवळपास 62 हेक्टर परिसरामधलं हे क्षेत्र आहे, म्हणजे बाधित क्षेत्र त्या ठिकाणी पकडलेलं असणार आहे। आणि हा असा मोठा, आता आपण बघू शकतो हे जे पाणी आहे हे अर्थातच कंपनीचं पाणी आहे। आता नुकताच पाऊस देखील पडलेला आहे, मात्र या पावसाचं खरंच हे पाणी किती आहे त्यामुळे या ठिकाणी आल्याच्या नंतर वास, एक प्रकारची दुर्गंधी या ठिकाणी असल्याचं लक्षात आलं। आणि पाणकोंबड्या वगैरे आपण बघू शकतो दिसत आहेत, पण मात्र दुसरे जे काही पक्षी आहेत ते मात्र या ठिकाणी बघायला मिळत नाहीत। आणि ही कारवाई करण्यात आल्याच्या नंतर जे काय मासे त्या ठिकाणी पकडण्यात आले, तर ते मासे या परिसरातच जवळच एक खड्डं खोदून त्या ठिकाणी ते नष्ट करण्यात आले आहेत। मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे मासे जे आहेत, तर हे मासे आता नष्ट कसे करायचे, असं ठरलं की आता हे मासे नष्ट करायचे। तर मासे नेमके नष्ट कसे करणार याची देखील सुस्पष्टता समोर येणं गरजेचं आहे। त्यामुळं आपण याचा पाठपुरावा करणारच आहोत। एक दुसरी माहिती अशी आहे की बंदी कधी लागू झालेली आहे ह्या माशाला, तर केंद्र सरकारने 1997 मध्ये राज्यांना या विदेशी जातीचं जे पालन आहे ते थांबवण्याच्या सूचना केल्या, कारण अधिकृत परवानगीशिवाय भारतात आणली गेली होती आणि त्यानंतर अनेक राज्यांनी तिचं पालन आणि विक्री करण्यासाठी देखील बंदी घातलेली होती। मुळामध्ये हा जो मासा आहे, तर हा मासा या ठिकाणी आल्याच्या नंतर एका जाळ्यामध्ये 9 अडकले होते आणि तलावात जाळं टाकलं आणि त्या एका जाळ्यात 9 अडकले। कॅटफिश मासे, याला कॅटफिश म्हणतात, या प्रत्येक माशाचं वजन साधारण 5 ते 10 किलो दरम्यान आहे। आपण विचार करू शकतो की 5 ते 10 किलोचा मासा म्हणजे हा किती मोठा मासा आहे। आणि हा मासा केवळ व्यवसाय करण्याच्या दृष्टीनेच हा मासा या ठिकाणी सोडण्यात आल्याचं देखील सांगण्यात येतं आहे। मात्र हा विषारी मासा आहे, याला भारतात याच्यावर बंदी आहे। तर हा एका विषारी जे पाणी ज्या ठिकाणी येतं, ज्या तलावात येतं, त्या ठिकाणी हा मासा टाकून जर त्याचं पालन करून तो जर विक्री करण्यात येत असेल, तर हा मासा खाल्ल्यानंतर माणसाच्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात आणि काय होऊ शकतात हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। आणि हे देखील आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत, कारण हे अत्यंत गंभीर आहे। आणि आता आपण बोलतोय हा रामराईच्या परिसरातील तलावाबद्दल। या तलावाचं जे आउटलेट आहे, म्हणजे हा तलाव भरल्याच्या नंतर जे पाणी बाहेर पडतं, तर हे जे दिसतंय तुम्हाला, तर याच ठिकाणाहून हे बाहेर पाणी पडतं। बाहेर पडल्याच्या नंतर हे पाणी असंच समोर हे पाणी जायकवाडीच्या दिशेने जातं, म्हणजे जायकवाडीमध्ये पाणी जातं। हे जर पाणी जायकवाडीमध्ये जर जात असेल तर निश्चितच हे मासे जायकवाडीपर्यंत देखील पोहोचलेले असू शकतात। त्यामुळं हे जर जायकवाडीमध्ये पोहोचलेले असतील तर त्या ठिकाणी देखील निश्चितच हे मासे जाळ्यात अडकले असतील आणि त्याची विक्री देखील झालेली असेल, असा संशय व्यक्त करायला वाव आहे। मात्र सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, जायकवाडीमध्ये जसं इतर जे काही मासे आहेत, नैसर्गिकरित्या जे जुने जे मासे म्हणतो आपण, ज्याच्या प्रजाती आहेत, ज्या दुर्मिळ झालेल्या आहेत, त्या जायकवाडीमध्ये बघायला मिळतात। तर हा मासा जर तिथं पोचला असेल
तर खरंच ह्या माशांनी आता तिथं काय हे सुरू केलं असेल, काय तिथली स्थिती असेल, त्याने त्या माश्या खायला सुरुवात केलेली असेल का. जसं चिलापी नावाच्या माशामुळं अनेक माशांना धोका झाल्याचं आपण अनेक दिवसांपासून ऐकतोय, वाचतोय, बघतोय. मात्र आता ह्या मासा जर जायकवाडीमध्ये पोहोचला असेल तर जायकवाडीमध्ये देखील काय असेल स्थिती, यावर देखील आपण त्या ठिकाणी जाऊन लोकांशी बोलून असेल, काही संशोधक असेल, या ठिकाणी जाऊन देखील आपण त्याची माहिती घेणारच आहोत. मात्र तुर्तास असं की आता या तलावामधले मासे नष्ट करणार कसे, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आपण मत्स्य विभाग जो आहे त्या विभागात आपण जाणून घेणार आहोत आणि या गोष्टीचा आपण पाठपुरावा देखील करणार आहोत की हा शरीरासाठी किती घातक आहे आणि हे बीज सोडलं असेल तर हे बीज कोणी सोडलंय याचा शोध देखील मत्स्य विभाग घेतोय का, आणि याची जी तक्रार आहे ती तक्रार नेमकी कधी केली होती आणि कधी प्रशासनाला जाग आली याचा देखील आपण आढावा घेणारच आहोत. तुर्तास इतकंच की हे जे प्रकरण आहे किती दिवसापासून चालू होतं आणि याचे मानवी शरीरावर नेमके काय परिणाम होणार आहेत ते आपण वेळोवेळी याचा आढावा घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.